नमस्कार मित्रांनो, मी अनूप भुजबळ. माझ्या घर आणि गोष्टी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आपल्या फलटणच्या साईटवरती. या ठिकाणी आपलं पोलीस क्वार्टरचं आता काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्या ही जी बिल्डिंग आहे, बिल्डिंगचं वॉटररूमचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर या बिल्डिंगचं आपल्याला काम चालू करायचं आहे. तर उद्यापासून आपल्या या बिल्डिंगचं काम चालू होणार आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपण कशा पद्धतीनं काम करतो आहे ते. तर चला आता आपण वरती जाऊयात, बघूयात कशा पद्धतीने काम करायचे ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, अशी आपली ही साईट आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या ठिकाणी जो प्रायमर मारलेली बिल्डिंग आहे, त्याला आपलं वॉटररूमचं काम कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला याला वॉटररूमचं काम करायचं आहे. या बिल्डिंगला चाल भेटलेली आहे आता वॉटररूमसाठी. आणि पलीकडे एक STP टँक आहे, ज्या पूर्ण जेवढ्या मोठा प्रोजेक्ट आहे, हा पूर्ण प्रोजेक्टचा या ठिकाणी STP प्लॅन्ट आहे. तर त्याचं पण आपल्याला टाक्याचं वॉटररूमचं काम करायचं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काम होणार आहे ते. मित्रांनो, आता मी टेरेसवर आलो आहे. त्या ठिकाणी पूर्ण टेरेसला आपल्याला वॉटररूमचं काम करून घ्यायचं आहे. पलीकडच्या बिल्डिंगला तर लास्ट मंथमध्येच काम कंप्लीट झालं आहे आपलं. तर आता हे पूर्ण जो पडलेला कचरा आहे तो सगळा काढून साफसफाई करून वॉटररूमचं आपल्याला काम चालू करायचं आहे. भरपूर मोठं टेरेस आहे. दोन्ही बिल्डिंग सेमच आहेत, ज्या आधी आपण काम केलेलं आहे. वरती टाकी आहे, टाकीचा टॉप आहे. सेम तशाच पद्धतीने ह्या साईडला पण टाकी आहे, वरती ती पण टाकी, टाकीचा टॉप आहे. ते साईडला बघू शकता दुसरी बिल्डिंग. त्या बिल्डिंगचं काम आपलं लास्ट मंथमध्येच पूर्ण फायनल झालेलं आहे वॉटरप्रूफिंगचं. आता ह्याचं आपण चालू करतोय. आज लोक घेऊन आलोय मी इथं. आपलं काम चालू होईल उद्यापासून. मित्रांनो, ह्या साईडला आपली साईट आहे. आता ही साईटची STP टँक आहे. त्या STP टँकला आपण चारी बाजूने एक्सटर्नल वॉल साईडने वॉटररूमचं काम आधी कंप्लीट केलेलं होतं. त्यात ते पूर्ण फिलिंग करून घेतलं त्यांनी. आता आपल्याला इंटरनल साईडला वॉटररूमचं काम करून घ्यायचं आहे. ते पूर्ण ही टँक आहे, अशा भरपूर टँक आहेत. या पूर्ण टँकला इंटरनल साईडला आपलं वॉटररूमचं काम करून घ्यायचं आहे. आता हे सगळं पूर्ण जे रॅबिट पडलेलं आहे ते पूर्ण काढून क्लिनिंग करून सर्व प्रोसिजरप्रमाणे आपलं काम करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.